नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंडची पुढची स्टेप म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ज्यालाच आपण अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट असं म्हणतो. तर आता ही लिस्ट महत्वाची काय आहे, यामध्ये काय आपल्याला चेक करायचं आहे, आपलं नाव आणि आपल्या नावासमोरील माहिती कशी चेक करायची आहे, कारण 4 लिस्ट उद्या पब्लिश होणार आहेत. त्यापैकी कोणत्या लिस्टमध्ये नाव पाहायचं, नाव आपलं मिळत नसेल तर काय करायचं, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटमुळे फॉर्म हा पार्शियली व्हेरिफाईड किंवा एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट झालेलं आहे. तर हे डॉक्युमेंट कधी अपलोड करायचं आणि कसं अपलोड करायचं, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. अशीच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सीईटी सेलच्या ऑफिशियल कॅप राऊंडच्या टेंटेटिव्ह डेट्स नुसार, शेड्यूल नुसार इथे जर तुम्ही पाहत असाल तर 28/7/2025 म्हणजेच उद्या 4 वाजल्यानंतर 4 वाजता डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर कॅप राऊंड फर्स्ट ही पब्लिश होणार आहे. म्हणजेच उद्या ही अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश होईल आणि मग या लिस्ट मध्ये एकूण 4 लिस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तर उद्या तुम्हाला अशा प्रकारे एकूण 4 लिस्ट, ज्याच्यामध्ये अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ MS कॅन्डिडेट्स, नॉट कन्सिडर्ड कॅन्डिडेट लिस्ट, अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर आणि अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ OMS कॅन्डिडेट राऊंड फर्स्ट, अशा 4 लिस्ट असतील. तर त्यापैकी जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर राहत असतील, जे महाराष्ट्राचे रहिवासी नाहीयेत, अशा विद्यार्थ्यांनी OMS कॅन्डिडेट लिस्ट मध्ये चेक करायचं आहे. जम्मू काश्मीर याचे सांगायला नको, जे विद्यार्थी जम्मू काश्मीर मध्ये असतील ते ह्याच्यामध्ये चेक करतील. आणि आपण कुठल्या लिस्ट मध्ये चेक करायचं आहे आपलं नाव, तर अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ MS म्हणजेच महाराष्ट्र स्टेट मध्ये राहणारे विद्यार्थी, तर ते या लिस्ट मध्ये चेक करतील. आणि आणखीन एक लिस्ट असणार आहे, ती म्हणजे नॉट कन्सिडर्ड कॅन्डिडेट लिस्ट. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म सक्सेसफुली लॉक केलेला नाही, अर्धवट फॉर्म भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांची नावं या नॉट कन्सिडर्ड कॅन्डिडेट लिस्ट मध्ये असणार आहे. तर मग आपण कुठली लिस्ट चेक करायची आहे, तर MS कॅन्डिडेट म्हणजे आपण महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटच्या टाइप मध्ये येतो, तर आपण MS कॅन्डिडेट लिस्ट आपण चेक करायची आहे. आणि ती लिस्ट तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होणार आहे. असे बरेचसे कॉलम ज्याच्यामध्ये असणार आहेत. तर पहिला जो कॉलम असणार आहे मित्रांनो, तो असणार आहे ऍप्लिकेशन ID. तर तुमचा हा ऍप्लिकेशन ID तुम्हाला इथं चेक करायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट नेम तुमचं बरोबर आहे का, तुमचं जेंडर मेल फिमेल बरोबर आहे का, डेट ऑफ बर्थ तुमची बरोबर आहे का, आणि इथे समोर कॅटेगरी दिलेली आहे, जसं की SC आहे, ओपन EWS आहे. हेच कॅटेगरी तुम्ही फिल केली होती आणि तीच आलेली आहे का ते एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटी मध्ये तुम्ही भरलं असेल तर हे तुम्ही इथं भरू शकता. समजा तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटी तुम्हाला भरायचं होतं, परंतु गडबडीमध्ये तुम्ही ते भरलं नाही, तर इथं नो आला असेल तर ते आपल्याला चेंज देखील करता येऊ शकणार आहे. ते कसं चेंज करायचं, केव्हा चेंज करता येणार आहे, कसं करायचं आहे, हे देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. समजा कॅटेगरी तुम्हाला आता चेंज करायची आहे, जो नोटीसचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल. जे विद्यार्थी कास्ट मधून फॉर्म भरलेले आहेत, कॅटेगरी मधून फॉर्म भरलेले आहेत, पण त्यांचं ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी, ट्राइब व्हॅलिडिटी किंवा EWS सर्टिफिकेट प्रोव्हाइड करू शकले नाहीत, तर त्यांचं ऍडमिशन जरी मिळालं तरी कॅन्सल होऊ शकतं, किंवा त्यांना मग थर्ड राऊंड मध्ये ओपन मधून जर इलिजिबल असतील तर फॉर्म भरावा लागणार आहे. तर समजा तुम्हाला आता उद्या वाटलं की आपली कॅटेगरी आपण चेंज करूयात, आपल्याला काय डॉक्युमेंट मिळतील असं वाटत नाही, तर तुम्ही ती कॅटेगरी देखील चेंज करू शकता. त्यानंतर पुढं तुमचं ऑर्फन वगैरे आहात का, म्हणजे अनाथ आहात का, सीईटी रोल नंबर तुम्हाला चेक करायचा आहे. त्याचनुसार सीईटी ला किती पर्सेंटाइल पडलेले आहेत हे तुमच्या नावावरतीच दिसेल, ते ऑटोमॅटिक आलेलं असणार आहे, ते चेक करायचं आहे. 10वीचे 12वीचे ग्रॅज्युएशनचे तुम्हाला सर्व डिटेल पाहायचे आहेत, बरोबर आहेत का, आणि सर्वात शेवटचं डॉक्युमेंट स्टेटस हे कन्फर्म्ड असणं गरजेचं आहे. जर तुमचं डॉक्युमेंट एखादं काही राहिलं असेल चुकून किंवा त्याच्यामध्ये रिजेक्शन मार्क आला असेल तर डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असा तुम्हाला मेसेज येणार आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना फायनल इथे डॉक्युमेंट स्टेटस मध्ये डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी येईल, तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म एडिट करायचा आहे. मग हा फॉर्म आता नेमका कधी एडिट करायचा ते देखील आपण पाहून घेऊयात.
तर त्यासाठीच तुम्हाला इथं पाहत असाल तुम्ही तर याच LLB 3 इयरच्या राऊंड मध्ये 29/7/2025 ते 31/7/2025 हा वेळ तुम्हाला तुमचं लॉग इन मध्ये जाऊन एडिट फॉर्म कॅप फॉर्म एडिट करून त्याच्यामध्ये लॉग इन करून जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील तर ते अपलोड करण्यासाठी किंवा फॉर्म मध्ये चेंजेस करण्यासाठी हा वेळ तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे 29, 30 आणि 31 या दिवशी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट हे चेंज करू शकणार आहात, अपलोड करू शकणार आहात, त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते करू शकणार आहात. तर मित्रांनो 51,865 विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म लॉक केलाय, परंतु ऍप्लिकेशन व्हेरीफाईड जे 37,000पेक्षा जास्त होते ते रिव्हर्स आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालं होतं, ते परत पार्शियली व्हेरीफाईड केलेलं आहे. कारण चुकून त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले होते, परंतु रिचेकिंग मध्ये त्यांचं एखादं कास्ट व्हॅलिडिटी असेल ती आलेली नसेल किंवा त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 2025 पर्यंत व्हॅलिडिटी असणारा अपलोड केलंय. तर काही विद्यार्थ्यांचं रिव्हर्स मध्ये पार्शियली व्हेरीफाईड देखील केलेलं आहे की ज्यांचं ऑलरेडी व्हेरीफाईड होतं अशा विद्यार्थ्यांना परत पार्शियली व्हेरीफाईड येऊन त्यांच्या नावासमोर परत कमेंट आलेली आहे की तुमचं हे डॉक्युमेंट चुकलंय, तर तुम्ही ते परत रिअपलोड करा. आणि हे केव्हा करायचं मित्रांनो, तर 29, 30 आणि 31 तारीख. आणि आज उद्या तुम्हाला हे करता येणार नाहीये कारण सध्या फॉर्म हा तुमचा लॉक आहे. तुम्ही तो अनलॉक करू शकत नाही, एडिट करू शकत नाही. आणि 29 तारखेला हा फॉर्म जसा अनलॉक करता येईल, ही एडिटिंगची प्रोसेस सुरू होईल. तर आपल्या चॅनलवरून तुम्हाला हा फॉर्म कसा एडिट करायचा, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, कसे चेंज करायचे, कॅटेगरी कशी चेंज करायची याविषयीचा सविस्तर व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करण्यात येईल. मित्रांनो तोपर्यंत चॅनलला अपडेट भेटत राहतील. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. धन्यवाद.